महाराष्ट्राचा मावळा, देशाचा सेवक स्वप्नील विठ्ठलराव साळुंखे पाटील. चालत चालत असताना माणसाला माणूस भेटला. पहिला प्रश्न मी त्यांना टाकला, राम राम, तुमच्याही पायात चप्पल नाही, माझ्याही पायात चप्पल नाही. बघा, मी निसर्गात चालत आहे, तुम्ही निसर्गात चालत आहे. तर त्याचं म्हणणं होतं की बाहेरून कुठलाही स्वार्थ नाही, म्हणून आपण या लेवलला आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न मी त्यांना केला की तुम्ही जे काल, म्हणजे आपण कालवर गेलो, भूतकाळ आणि भविष्यकाळ याच्यात दोन्ही येतं. तर त्यांना प्रश्न केला की बाबा तुम्ही जे एक पिक्चर बघितला आहे काल, तर त्या पिक्चरवर काय वाटलं. तर त्यांनी आपल्याला असं सांगितलं की जो पिक्चर होता तो बघायला गेल्यानंतर असंख्य प्रश्न निर्माण झाले. आणि पिक्चर बघायला गेल्यानंतर जे एक लोक होते, माणसं नाही, लोकांनी त्यांना सांगितलं की सैयारा पिक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रेमाची आठवण येतं. कुठलं प्रेम? पहिल्या प्रेमाची आठवण येतं. असा त्यांनी प्रश्न केला. हा प्रश्न घेऊन म्हणे मी पिक्चर पाहायला गेलो. पण पिक्चर पाहून आल्यानंतर त्यांनी आपल्याला सांगितलंय की मला पहिल्या प्रेमाची तर आठवण आली नाही, पण ज्या माझ्या जीवनामध्ये जेवढ्या मुलींनी धोका दिला त्या मुलीची आठवण मला आली. म्हणजे हा पिक्चर धोका देणाऱ्या मुलींसाठी किंवा मुलांसाठी आहे. हा पहिलं प्रेम किंवा खरं प्रेम दाखवणारा पिक्चर नाही आहे. म्हणून हा पिक्चर फ्लॉप आहे एक माणूस म्हणून. आणि लोक म्हणून जर बघितलं, तर विविध लोकांच्या विविध कल्पना आहेत, ते चालूच राहणार आहे. पण हा पिक्चर पहिलं प्रेम म्हणून नाही, तर प्रेम म्हणून नाही आहे असं आपल्याला एका माणसांनी सांगितलं. आणि यामध्ये फक्त धोका देणाऱ्या मुलींचीच आठवण येतं असं त्यांनी सांगितलं. तर त्यांच्या शब्दात पिक्चर हा फ्लॉप होता. त्यांनी सरळ सांगितलं की फ्लॉप पिक्चर आहे. जर शेवटला, एंडिंगला, जर ज्या दोन व्यक्तीचं पहिलं प्रेम होतं, खरं प्रेम होतं, ते जर शेवटला एकत्र जर मिळाले असते तर पिक्चर हिट होता असं त्यांनी सांगितलं. चला, माणसांची गोष्ट आहे. काही असो, प्रत्येकाची कल्पना राहतात, दाखवतात, बनवतात. छान आहे. राम राम.